स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे बघा 300 पासून चालू आहे। इकडे तुम्ही बघू शकता हे मॉडेल 300 पासून आपल्याकडे कार्डबोर्डचे मॉडेल आहेत। पूर्ण 100% इको फ्रेंडली मॉडेल आहेत हे बघा। हे पूर्ण कार्डबोर्ड पासून बनवलेले मयूर पंख म्हणून खूप सुंदर पंखामध्ये सुद्धा आपण लाइटिंग टाकली आहे। पाठीमागे मोठा पंख दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा लाइटिंग आहे, सुद्धा लाइटिंग टाकली यावर्षी। त्यानंतर पाठीमागे एक राऊंड आपण तो गोल गोल रिव्हॉल्विंग त्यामध्ये मोटर टाकली आहे। त्यानंतर छत्री लावली आहे, छत्रीमध्ये लाइटिंग आहे। म्हणजे त्यानंतर गणपती बाप्पा किती इंचाचे विराजमान होतील बघा। आता तुम्ही बघू शकता 18 इंच तिथे लिहिले आपण, तर 18 इंचाचा गणपती बाप्पा आपण इथे ठेवलेला आहे। त्याच्यानंतर त्याचा पाठ 3 इंचाचा 21 इंच टोटल हाईट आहे बघा। किती सुंदर दिसते बघा मकर। तर हे बघा लाईट लावल्याच्या नंतर बघा किती आकर्षक दिसते। अगदी वक्रतुंड म्हणून हे मकर आहे, 3 बाय 3चं मकर आहे आणि साधारण याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती बसू शकते। आणि मी मागच्या वर्षी श्री नावाची मकर इथनच घेतली होती। अच्छा, रिजनेबल रेट आणि मकर वगैरे मस्त आहे, इतरांपेक्षा कमी रेट मध्ये असतात। ओके, मस्त मकर असतात। दिवस कुरिअरवाल्यांचं ना खूप शेड्यूल टाईट असतं। खूप ठिकाणी राख्या बाहेरगावी विदेशी पण जातात, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो। तर हे जे पिरियड आहेत ना, आता जो मधला जो पिरियड आहे 20 दिवसाचा, त्याच्यामध्ये स्लॅक सीझन आहे, त्यामुळे तुमचं मकर लवकरात लवकर तुमच्याकडे सुखरूप पोहोचेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आता मी आहे उल्हासनगर ईस्टमध्ये। उल्हासनगर स्टेशनच्या बाहेर जी तिकीट विंडो आहे तिथे जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला स्कायवॉक दिसेल। त्या स्कायवॉकच्या खालून जर चालत आला तर पुढे तुम्हाला 2 मिनिटावरती बौद्ध विहार दिसेल। त्याच्याच बरोबर समोरच लक्ष्मी डेकोरेशन हे दुकान आपल्याला बघायला मिळेल। यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इको फ्रेंडली मकरचं भव्य प्रदर्शन आणि विक्री चालू आहे। आपल्या इथे आपल्यासोबत आहेत इकडचे ओनर निलेश दादा। त्यांच्याकडे जाणून घेऊया की यावर्षी काय काय नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आणि इथे काय काय तुम्हाला बघायला मिळेल, कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला मखर बघायला मिळतील, सगळी डिटेल आपल्याला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर बघा समोर जे आहे उल्हासनगर स्टेशन आहे, त्याच्या बाजूलाच बाहेर आल्याच्यानंतर स्कायवॉकच्या खाली तुम्हाला बौद्ध विहार दिसेल। त्याच्या पुढे जर आलात 2 मिनिटावरती तुम्हाला हे लक्ष्मी डेकोरेशन दिसेल। तर आपल्यासोबत आता आहेत निलेश दादा आहेत लक्ष्मी डेकोरेशन मधून। नमस्कार, मी निलेश कांबळे, लक्ष्मी डेकोरेशनचे ओनर, आणि स्वागत आहे तुमचं यावर्षी पण सगळ्या कस्टमरचं आणि संजय भाऊ तुमचं पण। का गेल्या वर्षी तुम्ही जी आपली व्हिडिओ बनवली होती त्या व्हिडिओप्रमाणे भरपूर कस्टमर आपल्याला नवीन भेटले आणि खूप जणांना आवडलं पण आपले मकर, आणि तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि कस्टमर बघणाऱ्या कस्टमरला पण माझी एक विनंती आहे का हे खूप मेहनत करतात, त्यांच्या मेहनतीला व्ह्यू द्या। एक फक्त शेअर किंवा कमेंट करा किंवा लाईक करा, आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, त्यांच्या मेहनतीला फळ द्या। यावर्षी बघा आपण कस्टमरचे दरवर्षी आपण रिव्ह्यू घेतो आणि त्यांचा फीडबॅक घेतल्यानंतर त्यांचे काय म्हणणं होतं, त्यांना काय अपेक्षा होती, त्याच्या हिशोबाने आपण डेव्हलप करतो। आणि तसेच आता यावर्षी आपण सगळे पीस नवीनमध्ये डेव्हलप करून नवीन नवीन डिझाईन आणले आहेत आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे बघा 300 पासून चालू आहे। इकडे तुम्ही बघू शकता हे मॉडेल 300 पासून आपल्याकडे कार्डबोर्डचे मॉडेल आहेत। पूर्ण 100% इको फ्रेंडली मॉडेल आहेत हे बघा। हे पूर्ण कार्डबोर्ड पासून बनवलेले, त्याच्यामध्ये 1 फुटाचा गणपती बाप्पा बसतो। आपण डेमो पीस सर्व व्हिडिओमध्ये दाखवतोय, तुम्हाला पण मी दाखवतो बघा। व्यवस्थित पद्धतशीर एकदम मस्त 1 फुटाचा गणपती बाप्पा यात विराजमान होतो। त्याच्यामधल्या ह्या डिझाईनी पण वरती बघा 300च्या रेंजमध्ये या 3 डिझाईन आहेत। ही 1.5 फुटाची साईज आहे, याच्यापेक्षा मोठी साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे, तिचे रेट वेगळे आहेत। त्याच्यानंतर फ्लोरोसन मधले मॉडेल आहेत, तिचे रेट पण वेगळे आहेत। प्रत्येकाचे साईजनुसार कलरिंगनुसार त्याचे रेट वेगळे वेगळे असतात। तर कस्टमर आपल्याला फोन करून किंवा व्हॉट्सअपवरती पण जरी त्यांनी स्क्रीनशॉट करून मागवला तर आपण त्यांना सांगतो सगळ्या वेळ, आणि सर्व्हिस पूर्ण देतो। भले मी बिझी जरी असलो तरी तुम्हाला नंतर रिटर्न कॉल करणार किंवा तुमच्या मेसेजला उत्तर भेटणार। गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल का आपल्याकडं खूप पेशवाईच्या आसनांची मागणी होती, तर यावर्षी पण आपण ते रिपीट केलेत आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन कलर वगैरे ॲड करून नवीन कॉन्सेप्टमध्ये आपण आणलेले आहेत। हे बघा पूर्ण कार्डबोर्ड मध्ये आहे, फोल्डिंग आहे, अशी त्याची बॉक्सची पॅकिंग आहे बघा। खाली त्याचा बॉक्स ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यामध्ये चौरंग आसन आहे, हे पण चौरंग आसन आहे बघा। आणि खूप छान छान व्हरायटी आहेत। लास्ट टाइमला हे खूप जास्त फेमस झालेलं पेशवाईमध्ये। त्याच्यामध्ये आता नवीन नवीन मॉडेल ॲड केले। आता हे गेल्या वर्षी मॉडेल नव्हता, हे आपण ॲड केलंय। हे तुम्ही साईडला बी ठेवू शकता, तुमच्या जागेनुसार तुम्ही त्याला ॲडजस्टमेंट करू शकता। असे बी आसन आपण बनवलेले आहेत। P1 P2 P6 रोटेशनमध्ये बघू शकता तुम्ही।
प्रत्येकाचा नंबर आपण बघा मेन्शन केला. ह्या वर्षी जे कस्टमरचे जे प्रॉब्लेम झाला होता गेल्या वर्षी ना, त्याचं आपण सोल्युशन काढून प्रत्येकावरती टॅग लावलेला आहे. त्या टॅग मध्ये त्याची पूर्ण माहिती आहे, त्याचा मॉडेल नंबर, त्याचं नाव, त्याची साईज, त्याची इंच, सेंटीमीटर लेंथ, त्याच्यानंतर टोटल हाईट, त्यानंतर गणपती बाप्पा किती इंचाचे विराजमान होतील. बघा आता तुम्ही बघू शकता 18 इंच तिथं लिहिले आपण, तर 18 इंचाचा गणपती बाप्पा आपण इथं ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा पाठ 3 इंचाचा, 21 इंच टोटल हाईट आहे. बघा किती सुंदर दिसते बघा मकर. तर जे आपण लिहितो ना, जे आपण बोलतो ते आम्ही इथे करून दाखवतो. म्हणजे असं नुसतं इतर लोकांसारखं आमचं नाही आहे. आमचा सच्चाईचा बिझनेस आहे आणि पहिल्यापासून आम्ही तसे आणि आता पण तसेच राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता जे आम्ही लिहिलेलं ना तेच तुमच्या समोर आहे. आणि साधारण तुम्ही किती 20 ते 25 वर्ष झाली तुम्हाला? हो, मी 95 पासून बिझनेस माझा चालू आहे. पहिले आम्ही थर्माकोल मध्ये करत होतो, नंतर आता हळूहळू थर्माकोल बंद झाल्यानंतर आम्ही इको फ्रेंडली मध्ये आलोय आणि ह्याच्यामध्ये पण आम्हाला कस्टमरचा खूप चांगला सपोर्ट आहे आणि खूप बिझनेस आमचा व्यवस्थित चाललाय. इथे बघू शकता तुम्ही 18 इंच 30 इंचाचं दाखवतो. 30 इंच गणपती बाप्पाची आपण साईज दिलेली आहे. त्यानुसार बघा आम्ही प्रत्येक कस्टमरचा जेव्हा कॉल येतो ना आपल्याला, तर आम्ही त्या कॉलवरती त्यांना उत्तर देतो. त्यांची जे त्यांनी मॉडेल सिलेक्ट केले त्याच्यामध्ये हे बाप्पा विराजमान करून त्यांना स्क्रीनशॉट पाठवतो, त्याचा व्हिडिओ पाठवतो. म्हणजे जेणेकरून त्यांना घरी बसल्या बसल्या त्यांच्या फोनवरती त्यांना सगळ्या गोष्टी तिथे भेटतात आणि ते ऑनलाईन सुद्धा मागू शकतात. आपल्याकडे ती सुद्धा फॅसिलिटी आहे. कुरिअरने आपण गेल्या वर्षी तुम्ही बघितले असताना खूप चांगला डिमांड होता. यावर्षी पण आता सुरुवात झालेली आहे. बँगलोर पासून आता आमची बुकिंग फुल चालू आहे. मला सांगतो गोवा, बँगलोर आता आमचे पॅकिंग चालू झाले. त्या साईडचे लोक जे लांब लांबचे आहेत ते लवकर मागून घेतात. तुम्हाला पण हीच विनंती आहे, तर तुम्हाला मकर जे आवडलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही मागून घ्या कुरिअरनी. कारण की काय आहे, पुढच्या महिन्यात बघा रक्षाबंधन असतं. रक्षाबंधनला 8 दिवस कुरिअरवाल्यांचं ना खूप शेड्यूल टाईट असतं. खूप ठिकाणी राख्या बाहेरगावी विदेशी पण जातात, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो. तर हे जे पिरियड आहेत ना, आता जो मधला जो पिरियड आहे 20 दिवसाचा, त्याच्यामध्ये स्लॅक सीझन आहे. त्यामुळे तुमचं मकर लवकरात लवकर तुमच्याकडे सुखरूप पोहोचेल. कुरिअरचे चार्जेस वगैरे काय तुम्ही घेतात कसं काय? आमच्याकडे बघा टोटल पॅकिंग फ्री आहे. पॅकिंगचा काहीच चार्ज नाही. इकडनं कुरिअरला पाठवायचा पण काहीच चार्ज नाही. फक्त तुम्हाला डोर टू डोरची सर्व्हिस भेटणार आहे, त्याचा चार्ज आहे. आता जे मकर आहेत हे रिटेल प्राइस आहे, होलसेल प्राइस आहे, कशा पद्धतीचे असणार आहे? दोन्ही तुम्हाला रिटेल मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे, होलसेल मध्ये पण. ज्यांना नवीन या बिझनेस चालू करायचा आहे आम्ही यावर्षी होलसेल मध्ये पण द्यायला सुरुवात केली आहे, जेणेकरून आपला बिझनेस ते लोक करू शकतात. प्रत्येक सिटीमध्ये फोल्डिंग आहे, पॅकिंग चांगली आहे, कुठेही आपलं ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही बघू शकता ही 2.5 फुटाची साईजमध्ये आपल्याकडे जवळजवळ हे 15 डिझाईन आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे ही ए साईज 2.5 फुटामध्ये आहे. त्यानंतर ही बी साईज जी वरती बघताय ही 3 फुटामध्ये 15 डिझाईन आहेत आणि 4 फुटामध्ये जी वरती बघताय तुम्ही ह्या डिझाईनी तुम्हाला 4 फुटामध्ये तेवढ्या साईजमध्ये पण अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पण 15 डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. यावर्षी तुळजाभवानीचं हे जे बनवलंय मकर ते पण खूप छान आहे. हो, यावर्षी सगळे नवीन सांगतो ना तुम्हाला, कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी, आता ह्याचं तुम्हाला बनवायचं पण कारण सांगतो. आमच्याकडं नवरात्रीमध्ये कस्टमर येतात. तुम्हाला सांगतो परत आता म्हणजे आपलं आता आपण बोलतो ना श्रावण महिना चालू व्हायच्या पहिले जे गटारी आपण म्हणतो दीपोत्सव असतो तेव्हा, हा त्यावेळेस ना हे वाघरी लोकांमध्ये उंटावरची देवी बसवतात. तर त्यांची पण मागणी असते आम्हाला पाठीमागे देवी पाहिजे, तर त्यांच्यासाठी पण आम्ही आपल्याकडे अवेलेबल आहे. नवरात्रीसाठी पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मी म्हणजे तुम्ही दिवाळीच्या वेळेस पण तुम्हाला जर पूजा वगैरे करायची असते तर त्यावेळेस पण प्रश्न असतो, त्यावेळेस पण तुम्ही हे तिथं सजावट म्हणून वापर करू शकता. हे म्हणजे आपल्याकडे ना तुम्हाला सांगतो थर्माकोलच्या काळामध्ये हे जे गार्डन म्हणून आसन आहे हे खूप चाललं होतं. तर यावर्षी आम्ही परत त्याला रिपीट केलंय, इको फ्रेंडली मध्ये बनवलंय. पूर्ण कार्डबोर्डचं तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण कार्डबोर्ड मध्ये आपण त्याला बनवलेलं आहे. 27 इंचाची गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन होते. ती कशा प्रमाणे दिसते तुम्ही बघू शकता.
24 इंचाची बाप्पा आहे, 27 इंच पाठ धरून. हे बघू शकता तुम्ही. आता ह्या वर्षीचं आपलं एकदम नवीन मॉडेल आहे आणि खूप ह्याची मागणी चालू आहे. मी तुम्हाला ह्याच्यातले दुसरे पण माझ्याकडचे जे मॉडेल आहे ते पण दाखवतो. आणि कमी जागेमध्ये, म्हणजे आता काय असतं, प्रत्येक जणांचा टेबल छोटा असतो, जागा कमी असते, मग खूप मोठा प्रश्न पडतो त्यांना. तर कमी जागेमध्ये तुम्हाला मोठी मूर्ती कशी स्थापन करता येईल आणि ते कसं तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, ही 30 इंचाची बाप्पासकट 30 इंचाची पाटासकट हे मूर्तीची साईज आहे. ही बघा, ही विराजमान केल्यावरती बघा कशी दिसते. एकदम सुंदर असा त्याचा गेटअप आहे बघा. दिसायला पण अगदी किती छान दिसतं. एकदम सुंदर. लाइटिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही. टाइम कमी असतो आणि खूप त्यांना घाई असते, त्यांच्याकडे वेळ नसतो, त्यांच्यासाठी हे कॉन्सेप्ट आपण आणलेलं आहे. हे वन पीस आहे, डायरेक्ट नेऊन ठेवायचं आणि बाप्पाची स्थापना करायची. याला फिटिंग वगैरे काहीच नाही. वन पीस मध्ये बघू शकता तुम्ही, हे सगळे नवीन नवीन डिझाईन यावर्षी आणलेले, झुमरवाले वगैरे, घंट्या वगैरे आणि वेल्वेटचा कपडा वगैरे वापरून खूप सुंदर पीस झालेत. आणि एवढा डिमांड आतापासूनच त्याला आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे सगळे वेगळे डिझाईन, घंटीमध्ये लाईट टाकली, आपण झुमर लावलेत, वेगळे त्याच्यामध्ये लाइटिंग केली आहे. त्या बेलमध्ये पण लाइटिंग आहे. पडद्यावाले थीम आहेत. हे बघा, हे थीम आहेत. त्याच्यानंतर 3 पीस मधला आपल्याकडे एक पीस आहे, गोल्डन मध्ये आहे, वेल्वेट मध्ये आहे. ऍक्च्युली कसं आहे, वन पीस बनवायला काही त्रास नव्हता, पण आता याला फोल्डिंग करण्यासाठी आम्हाला जाम खर्च आमचा वाढला. पण काय प्रॉब्लेम नाही आहे, कस्टमर आम्हाला ते सुद्धा द्यायला तयार झालेत आणि आम्ही याचं फोल्डिंग चालू केले आता. तर इथे बघा, एक पीस आपल्याला जे डिलिव्हरीसाठी अवेलेबल आहे. अरे बघा, हे अशा पद्धतीने चेक केल्याच्या नंतर मग पॅकिंग केली जाते. तर हे बघा, लाईट लावल्याच्या नंतर बघा किती आकर्षक दिसते. अगदी वक्रतुंड म्हणून हे मखर आहे, 3x3चं मखर आहे आणि साधारण याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती बसू शकेल, बरोबर. आणि याची प्राईस साधारण 4,500 पर्यंत आहे, बरोबर ना. तर आपल्याकडे दादा आहेत, त्यांनी हे मखर घेतलेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सुरेश जाधव. सुरेश जाधव. आणि कुठून आला तुम्ही? डोंबिवलीवरून. डोंबिवलीवरून आला. आणि मी मागच्या वर्षी श्री नावाची मखर इथनच घेतली होती. अच्छा. रिजनेबल रेट आणि मखर वगैरे मस्त आहे, इतरांपेक्षा कमी रेट मध्ये असतात. ओके. मस्त मखर असतात. ओके. आणि दरवर्षी तुम्ही इथून घेता का? इथून घेतो. ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद. हे आपल्याला खाली आणि वर अशा 2 ठिकाणी आपल्याला कलेक्शन बघायला मिळणार आहेत. खालचं कलेक्शन आपण बघून झालेलं आहे आणि याच्यापेक्षा पण भारी कलेक्शन आपल्याला वरती बघायला मिळणार आहे. वरती लाइटिंगमध्ये खूप जास्त कलेक्शन आहेत, तर आपण वरती जाऊया. चला. तुम्ही बघू शकता, आपण वरती पण खूप सुंदर सुंदर डिझाईन लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. या वर्षीचं खूप फेमस मॉडेल सूरजमुखी. त्याच्यानंतर बाजूला बघू शकता तुम्ही, दगडूशेठ हलवाईची आपण मूर्तीची डेमो पीस ठेवलेला आहे. खूप सुंदर, एकदम सुंदर पीस दिसतोय. म्हणजे जर कोणाची दगडूशेठ हलवाईची गणपती असेल तर एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे. हे पण छान आहे. हां, गजमुख आहे. त्यानंतर पिकॉक टेम्पल आहे. हे आपल्याकडे गेल्या वर्षी होतं. ओके. तर यावर्षी अजून त्यामध्ये पाठीमागचे लाइटिंग वगैरे आपण चेंज करून, म्हणजे जे पीस चालतात ना त्याच्यामध्ये आम्ही अजून अट्रॅक्टिव्हपणा करून अजून कस्टमरच्या समोर आणतो. हे सुद्धा मस्त. हो. जय श्रीराम म्हणून. जय श्रीरामचं पण खूप चांगलं नवीन नवीन कॉन्सेप्ट जेवढे आहेत तेवढे सगळे आणलेले आहेत. अगदी युनिक कॉन्सेप्ट आहे. हे पण पिकॉक वाला पण खूप छान. पिकॉक वाला वरांडा आपण 3 वर्षापूर्वी खूप विकला होता. आता परत त्याच्यामध्ये चेंजेस करून परत यावर्षी नवीन रिडेव्हलप करून आणलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मग हे महादेवाचं पण एकदम सॉलिड आहे. हा, शिवपिंडी आसन. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 3 साईज अवेलेबल आहे. ओके. हा, ही सगळ्यात मोठी साईज लावलेली आहे. तुम्ही टॅग वरती आपलं सगळं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही टॅग जर बघितलं ना कस्टमरनी झूम करून, तर तिथे पूर्ण आपली डिटेल आहे. ओके. त्यानंतर त्रिदेव आसन आहे बघा, हे पण खूप सुंदर आहे बघा. हे 4 फुटाचं हाईट आहे. त्याच्यामध्ये 30 इंचाचा बाप्पा आपण विराजमान कसा होतो ते दाखवले डेमो पीस. तिकडे ते कोपऱ्यामध्ये आहे ते कुठचं आहे? ही झोपडी आहे. त्याच्या बाजूला एक साई दरबार म्हणून आहे. ओके. ते पण खूप सुंदर आहे. आणि हे तर जबरदस्त दिसतंय.
ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचं ह्या वर्षी पहिल्यांदाच आपण लॉन्चिंग केलेली आहे आणि मस्त. खूप कस्टमरची मागणी होती. दरवर्षी यायची आम्हाला स्वामी समर्थांचा जेव्हा उद्यापन दिन असतो तेव्हा त्यांना पाहिजे असतं काय ना काय, तर त्याचं आम्ही गणपतीमध्येच यावर्षी त्याचं ओपनिंग केलेलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आत्तापासूनच चालू आहे. खूप छान आहे. त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये काम पण आम्ही वाढवलं आहे आता. ओके. हां, त्यानंतर तुम्ही बघू शकता अष्टविनायक पण खूप अष्टविनायक. सुंदर मॉडेल. हो. हे सगळे व्हिडिओ ना माझ्या फेसबुक पेजवरती तुम्ही बघू शकता. ओके. हां, आणि हे निलेश सरस्वतीचं पण छान सरस्वती आहे. पण खूप छान आहे. या वर्षी तर काढलेलं माझ्या मते. एक नंबर पीस यावर्षीचा. सगळे पीस 100 बडकडे एक आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत का मला स्वतःलाच पीस माझे एवढे सुंदर झालेले आहेत ना का मला स्वतःच मी त्यांची तारीफ करतो कारागीर लोकांची का त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे त्याच्या पाठी. खूपच छान आहे. किल्ला बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मॅजिक ओम आपला 3 वर्षापासून आपण रिपीट करतोय. बरोबर. खूप सुंदर. यावर्षी जरा फुलं वगैरे चेंज केले, त्यामध्ये पण डेव्हलपमेंट केली. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे मोरासन नवीन आलाय. त्याच्यानंतर हे वायलेट आसन बघू शकता. आपली फिटिंग एकदम इझी असते. माझ्या पोरांनी काल तुम्हाला सांगतो ना फक्त 2 मिनिटात 11 मंदिराची फिटिंग केली. माझा तो पण व्हिडिओ फेसबुकवर तुम्ही बघू शकता. असते काही प्रॉब्लेम नाहीये. 2-3 पार्ट मध्ये ते पीस असतात. फक्त ते लावले का तुमचा पीस उभा. हा एक ह्या वेळेला एक युनिक कॉन्सेप्ट तुम्ही काढलाय. हा, महालक्ष्मी मध्ये आपण खाली बघितलं ना त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे 4 फुटाची. ओके. नवरात्रीला जर पाहिजे असेल कोणाला नवरात्रीसाठी पण भेटेल. ओके. गेल्या वर्षी मिररवर जे पीस आपले चालले होते त्याच्यामधलेच आता हे नवीन मॉडेल अजून डेव्हलप करून आपण आणलेत. त्याच्यामध्ये यो शीशमल आहे त्याला डेव्हलप केला आहे. त्याच्या बाजूला तो झोपाळा बघू शकता तुम्ही. तो पण खूप सुंदर आहे झोपाळा आणि सगळे फोल्डिंग येत आहे. हे दिसायला तुम्हाला एवढे जरी मोठे वाटत असतील ना एका बॉक्समध्ये पॅकिंग आहे प्रॉपर सिस्टमॅटिक. म्हणजे तुम्हाला कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही स्वतःही घेऊन जाऊ शकता आणि आम्ही कुरिअरनी पण पाठवतो. ते तर मी पहिले तुम्हाला सांगितलंय. ओके. त्याच्यानंतर इकडे खाली सुद्धा चांगले आहेत. छोट्या साईज मध्ये सुद्धा म्हणजे साधारण किती 2 फुटाचा गणपती बसू शकतो याच्यामध्ये. हो नाही 2 फुटाचा नाही 18 इंचाचा. 18 इंचाचा गणपती याच्यामध्ये बसू शकतो. मस्त अगदी. हे बघू शकता तुम्ही रबर मधले लाइटिंग मधले छोटे मॉडेल आहेत. तेरा इंचाचा बाप्पा याच्यामध्ये. हा लिहिलं ना आपण साईज लिहिली ना 12 इंच. छान दिसते. त्याला पण खूप छान आहे. हे बघू शकता तुम्ही यावर्षीचे आपले नवीन मयूर पंख म्हणून खूप सुंदर पंखामध्ये सुद्धा आपण लाइटिंग टाकली आहे. पाठीमागं मोठा पंख दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा लाइटिंग आहे आणि एकदम छोटे स्लिम पॅकिंग मध्ये आहे. कुठे या तुम्ही 4 व्हीलर मध्ये वगैरे टाकून रिक्षामध्ये टाकून पण घेऊन जाऊ शकता. काय प्रॉब्लेम नाहीये. तसेच इथे बघू शकता तुम्ही ह्या लोड मध्ये सुद्धा लाइटिंग आहे ना. हा हे लोड मध्ये सुद्धा लाइटिंग टाकले यावर्षी. त्यानंतर पाठीमागं एक राऊंड आपण तो गोल गोल रिव्हॉल्विंग त्यामध्ये मोटर टाकली आहे. त्यानंतर छत्री लावली आहे. छत्रीमध्ये लाइटिंग आहे. म्हणजे भरपूर लाईटीचा वापर करून किती अट्रॅक्टिव्ह पीस कुठे कुठे त्याची लाईटीची जरूरत आहे ते वापरून असे पीस कारागिरांनी खूप छान छान बनवले. लोड मध्ये पण लाइटिंग एवढी सुंदर दिसते. नवीनच कॉन्सेप्ट आहे. अजूनपर्यंत कोणी वापरला नव्हता. आपल्या कारागिरांनी तो वापरलाय. कलर चेंज पण होतात आणि दिसायला पण सुंदर वाटतंय.
बघू शकता तुम्ही, आपण हिमालयाचं मॉडेल एक बनवलं आहे आणि खूप याचा पण रिस्पॉन्स चांगला आहे. पण फक्त याचा प्रॉब्लेम एक आहे, वन पीस आहे. तो डायरेक्ट तुम्हाला घेऊन जायचा आहे, तो फोल्ड होत नाही. ओके. कारण की बरेच जण येतात, आम्हाला आमचं शंकराची मूर्ती आहे, केदारनाथ आहे, हे ते, तर त्यांच्यासाठी पर्याय काय, तर आम्ही तो यावर्षी तुम्ही बघू शकता हिमालयाचा पर्वत आपण बनवलेला आहे. त्यामध्ये लाइटिंगचा पण इफेक्ट दिलेला आहे. ओके. खूप सुंदर. आता ते प्लॅस्टिक टाकून झाकून ठेवले, ते माती उडू नये म्हणून. बरोबर. अगदी युनिक कॉन्सेप्ट बनवलं. सगळे खूप सुंदर पीस तुम्हाला आपल्या इथे बघायला भेटतील. लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा तुम्ही आणि तुमचं आवडीचं मकर घ्या. कारण की काय होतं, नंतर उशीर झाल्यावरती ना आमची पण गडबड चालू होते आणि आम्ही तुम्हाला एवढं हे करू शकत नाही. आता आमच्याकडे टाईम आहे, आमच्याकडे फुर्सत आहे, तुमच्याकडे पण वेळ आहे. गणपतीला अजून खूप वेळ आहे, त्यामुळे लवकर या. तुमचं आवडीचं डेकोरेशन निवडा, तशी तुमची गणपतीची मूर्ती निवडा की जेणेकरून ती त्यात सुंदर दिसेल आणि तुमचा यावर्षीचा सण खूप चांगल्या प्रमाणे साजरा होईल. बघा, आपल्याकडे इथे आता भरपूर चांगलं कलेक्शन आलेलं आहे आणि आपला व्हिडिओ हा लवकरात लवकर येतोय आणि जेणेकरून तुम्हाला वेळ मिळावा, कारण गणपतीसाठी अजून 1 महिना तरी बाकी आहे. तुमच्या पसंतीचा तुम्ही मखर तुम्ही इथे येऊन निवडा किंवा तुम्ही ऑनलाईन जरी बुक केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल देतो, निलेश दादाची कॉन्टॅक्ट डिटेल देतो, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा चालेल. जो व्हिडिओ आवडला असेल किंवा जो मखर आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा, त्यांना पाठवा, त्यांची सगळी माहिती देतील. या व्हिडिओमध्ये आपण प्राइस सांगितलेलं नाहीये. मला जो मखर आवडला आहे त्याची स्क्रीनशॉट काढा, दादांना पाठवा, त्याची सगळी डिटेल तुम्हाला मिळेल. तुम्हाला डिलिव्हरीपर्यंतचा जो काही खर्च असेल तो तुम्हाला डिटेलमध्ये सांगितला जाईल. तर लवकरात लवकर तुम्ही बुक करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.